नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। नातवाच्या लग्नानंतर देवदर्शनासाठी गेलेल्या निगडी प्राधिकरणातील पटेल दाम्पत्याचा नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावरून परत येताना दरीत मोटार कोसळून मृत्यू झाला। रविवारी 7 डिसेंबर रोजी झालेल्या अपघातात 6 जण ठार झाले असून त्यात पटेल यांच्या मुलगी जावयाचाही समावेश आहे। दाम्पत्यावर निगडी येथील स्मशानभूमीत सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले। पचन करमसिंह पटेल वय वर्ष 72 आणि मणिबेन पचन पटेल वय वर्ष 70 दोघेही राहणार प्राधिकरण निगडी। त्यांची मुलगी रसिला कीर्ती पटेल वय वर्ष 49, त्यांचे पती कीर्ती गोपाल पटेल वय वर्ष 50 दोघेही राहणार पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक। विठ्ठल पटेल वय वर्ष 65 आणि लता पटेल वय वर्ष 60 अशी मृतांची नावे आहेत। रसिला आणि कीर्ती पटेल यांच्या मुलाचे 12 नोव्हेंबर रोजी लग्न झाले। नातवाच्या लग्नासाठी पचन आणि मणिबेन पटेल मुलीकडे गेले होते, नंतर देवदर्शनासाठी निघाले। रविवारी सकाळी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेतले, त्यावेळी त्यांच्या सोबतचे काही जण दुसऱ्या मोटारीतून पिंपळगाव बसवंत येथे घरी गेले। त्यानंतर कीर्ती पटेल यांच्यासह 6 जण सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेले। तेथून परत येताना 500 फूट खोल दरीत मोटार कोसळली। निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे बुधवारी दिनांक 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता प्रार्थना सभा आहे। देवदर्शनासाठी प्रवास करताना पटेल कुटुंबीय हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले, त्यावेळी त्यांनी फोटो काढला। हा त्यांचा एकत्रित अखेरचा फोटो ठरला। माझी सून येणार आहे, आई तू थांब, माझ्या मुलाचे लग्न झाले आहे, नवीन सून घरी येणार आहे, त्यासाठी तू थांब असे म्हणत रसिला यांनी आई मणिबेन यांना पिंपळगाव बसवंत येथे थांबून घेतले होते। पचन आणि मणिबेन यांचा मुलगा महेश यांच्याशी रविवारी सकाळी 8च्या सुमारास फोनवरून बोलणे झाले। देवदर्शनासाठी जाऊन पुण्याला परत येऊ असे त्यांनी सांगितले होते। त्यानंतर सायंकाळी पटेल दाम्पत्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजले आणि महेश यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।